श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमच्याही काहीच मनासारखं होत नसेल, आयुष्यात जीवनात काहीच चांगलं होत नसेल, तर तुम्ही ही स्वामींची सेवा नक्की करून बघावी. जर काहीच चांगलं होत नसेल किंवा काहीच तुमच्या मनासारखं होत नसेल, शुभ होत नसेल, कोणतेच कामं पूर्ण होत नसेल किंवा सगळ्या गोष्टींमध्ये अडचणी, विघ्न, समस्या, अडथळे येत असतील, तर तुम्ही स्वामींची ही सेवा सुरू करावी. ही सेवा जास्त दिवस तुम्हाला करायची नाही. फक्त 21 दिवस मनोभावे, विश्वासाने, श्रद्धेने तुम्हाला ही सेवा करायची आहे. आता ही सेवा कोणती, कशी करायची आणि किती दिवस करायची, कोणत्या वेळी करायची, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, जेव्हा तुम्हाला वाटत असेल की काहीच माझ्या मनासारखं होत नाहीये किंवा काहीच चांगलं होत नाहीये, आयुष्यात खूप अडथळे येत आहेत किंवा खूप गोष्टीमध्ये विघ्न आले आहे, तर तुम्ही ही सेवा सुरू करू शकता. ही सेवा फक्त 21 दिवस करा आणि कोणत्याही दिवसापासून तुम्ही ही सेवा सुरू करू शकता. आजपासून, उद्यापासून, परवापासून, जेव्हापासून तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे तेव्हापासून तुम्ही ही सेवा सुरू करू शकतात. ही सेवा सकाळी केली तरी चालेल, संध्याकाळी केली तरी चालेल. तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही ही सेवा करू शकतात. आता या सेवेत काय करायचं, तर सकाळी किंवा संध्याकाळी हात पाय तोंड स्वच्छ धुवून, शुद्ध होऊन देवघरासमोर बसायचं, अगरबत्ती दिवा लावायचा, स्वामी महाराजांना नमस्कार करायचा, इतर देवी देवतांना नमस्कार करायचा. आयुष्यात सगळ्या गोष्टी शुभ, सुखकारक, चांगल्या आणि मनासारख्या होऊ देत म्हणून प्रार्थना करायची आणि त्यानंतर तुम्हाला सेवा सुरू करायची आहे. आता या सेवेत तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थांचा मंत्र जप करायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अगदी सोपा मंत्र आहे. या मंत्राचा जप एक माळ कोणतीही घाई न करता अगदी सावकाश, हळुवारपणे तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे. हा मंत्र जप झाल्यानंतर तुम्हाला नित्यसेवा या पोथीमधून एक वेळेस पुरुष सूक्त आणि एक वेळेस श्री सूक्त वाचायचं आहे. एक वेळेस पुरुष सूक्त आणि एक वेळेस श्री सूक्त तुम्हाला वाचायचं आहे. आधी एक माळ श्री स्वामी समर्थांचा जप करायचा आणि त्यानंतर पुरुष सूक्त, श्री सूक्त एक एक वेळेस तुम्हाला वाचायचं आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट तुम्हाला काय करायचं आहे की नित्यसेवा या पोथीतूनच कालभैरव अष्टक सुद्धा एक वेळेस वाचायचं आहे. कालभैरव अष्टक आपल्यावर कोणतंही विघ्न येऊ देत नाही. आपल्या परिवाराचं, आपल्या घराचं, व्यवसायाचं, प्रत्येक गोष्टीचं रक्षण करतं. म्हणून कालभैरव अष्टक सुद्धा तुम्हाला वाचायचं आहे. बस एवढी छोटीशी सेवा, 4 गोष्टींची सेवा तुम्हाला करायची आहे. यासाठी फक्त तुमच्याकडे एक माळ हवी आणि नित्यसेवा ही पोथी हवी. एक माळ श्री स्वामी समर्थांचा जप, पुरुष सूक्त एक वेळेस, श्री सूक्त एक वेळेस आणि कालभैरव अष्टक एक वेळेस, अशी ही सेवा तुम्हाला नित्य नियमाने, मनोभावाने, विश्वासाने, श्रद्धेने करायची आहे. ही सेवा तुम्ही 21 दिवस केली. ही सेवा जर तुम्ही 21 दिवस केली तर तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील, सर्व तुमच्या मनासारखं होईल, सर्व चांगलं होईल, शुभ होईल. नक्की करून बघा. अनुभव आला तर कमेंट्समध्ये नक्की शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.